नमस्कार, मी विशाल. तीन चेहरेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज तीन चेहरेची सुरुवात आपण करणार आहोत बॅकस्टेजच्या लोकांना सलाम करून. कारण ज्यावेळेस ही लोक काम करतात त्याचवेळी सेटवरचे चेहरे हे लखाकतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. ज्यावेळेस ते म्हणतात की डिरेक्टर साहब सब रेडी आहे, त्यावेळेस खरं तर शूटला सुरुवात होते. म्हणून आज नमस्कार करूयात, सलाम करूयात या बॅकस्टेजच्या लोकांना आणि जाऊयात आपल्या पहिल्या चेहऱ्याकडे. पहिल्या चेहऱ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ज्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या कलाकृती, वेगवेगळ्या भूमिकांमधून, मग ते एक दिग्दर्शक म्हणून असू देत, एक कलावंत म्हणून असू देत, किंवा मग एक आत्तापर्यंतची सगळी त्यांची मेहनत करता करता त्यांनी स्वतः तयार केलेलं एक वेगळं नाटक, नाटकाचं शास्त्र आणि अभिनय याचं एक विद्यापीठ असू देत, त्यांना आपण एक विद्यापीठ म्हणूयात. जाऊयात आपल्या पहिल्या चेहऱ्याकडे. हा उत्सव आहे आदिम संस्कृतीचा, हा उत्सव आहे जल्लोषाचा, हा उत्सव आहे आपलंच मूळ शोधण्याचा. मी आता आहे ट्रायबल फेस्टिवलमध्ये आदिम रंग महोत्सव इथे सजलेला आहे. आपण पाहू शकताय हे सगळ्या स्टॉल्स इथे रंगतायत, दिमाखात हा सोहळा रंगतोय आणि माझ्यासोबत आहेत प्रोफेसर वामन केंद्रे सर. सर, खूप छान वाटतंय, अत्यंत उत्साहाचा माहोल आहे सगळा आणि आदिम रंग महोत्सव. सर, यावर्षीचं महत्त्व काय? यावर्षीचा आदी रंग महोत्सव म्हणजे नॅशनल ट्रायबल फेस्टिवल ऑफ म्युझिक, डान्स, थिएटर अँड क्राफ्ट अशा पद्धतीचा हा महोत्सव आहे. हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्लीच्या वतीनं इथं होतो आहे. या महोत्सवाला जे आम्हाला सहकार्य मिळालं आहे ते सांस्कृतिक कार्य संचालनालय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी या दोन्ही संस्था आमच्याबरोबर आहेत. मागच्याही वर्षी आम्ही हा महोत्सव इथे साजरा केला होता. यावर्षी आम्ही एका वेगळ्या, जितके आमचे आता ग्रुप्स आहेत यावर्षी आलेले, त्यातला तुम्हाला एकही जुना ग्रुप दिसणार नाही. मागच्या वर्षी मी इथेच येऊन आपला इंटरव्ह्यू केला होता आणि तेव्हाही ते जल्लोषाचं, आता ते पहिलं वर्ष होतं. आता म्हणजे अजून नवीन ग्रुप आम्हाला पाहायला मिळणार आहेत. नवीन ग्रुप आणि नवीन फॉर्म्स, म्हणजे फॉर्म्सही ते नाही आहेत, शैली पण ती नाही आहे. तर या वेळेला जी काही प्रेक्षक येतील पाहायला त्यांना एक वेगळाच आदिम संस्कृतीचा, आदिवासी संस्कृतीचा एक वेगळा जल्लोष किंवा वेगळा रंगाविष्कार ज्याला म्हणता येईल असा बघण्यासाठी मिळणार आहे. आणि आम्ही त्याची जाणीवपूर्वक जवळजवळ 6 महिन्यापासून तयारी करत होतो, ते ग्रुप शोधत होतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ईशान्य भारतापासून ते अंदमान लक्षद्वीप या बेटांपर्यंतचे सगळे आदिम ग्रुप जे आहेत, सगळे आदिवासी जे ग्रुप आहेत, त्यांना आम्ही इथं मुद्दाम पाचारण केलेलं आहे. जवळजवळ 32 ग्रुप आहेत आणि हे जवळजवळ 19 ते 20 राज्यातून आलेले ग्रुप्स आहेत. आणि याच्या मागचा आमचा जो उद्देश आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा, की आम्हाला आता 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 55 वर्षामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानी आतापर्यंत संस्कृत नाटक, भारतीय परंपरेतलं नाटक, भारतीय लोकशैलीतलं नाटक, पारंपरिक शैलीतलं नाटक, पाश्चात्य नाटक, ग्रीक नाटक, शेक्सपिरियन नाटक, इब्सेनियन नाटक, ब्रेक्थियन नाटक, काय म्हणे आधुनिक नाटक, आधुनिक काळाच्या पुढचं नाटक, अशी सगळी नाटकं, एशियन नाटक, अशा सगळ्या नाटकांचा आम्ही विद्यार्थ्यांना एका पद्धतीनं अभ्यास केला आहे, त्याच्यावरची नाटकं सादर केली आहेत. परंतु मी इथं जॉईन झाल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा संचालक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की जी आमची अत्यंत महत्त्वाची संस्कृती आहे किंवा जो भारतीय संस्कृतीचा मूळ आहे किंवा पाया आहे, त्या संस्कृतीकडे आम्ही अजून लक्ष दिलेलं नाही आहे. म्हणून हा मागच्या वर्षापासून एक न्यू इनिशिएटिव्ह ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आदिरंग महोत्सव आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यामागे एवढाच उद्देश आहे की या मंडळीकडनं भरपूर आपल्याला काही शिकता येण्यासारखं आहे. त्यांच्या काय म्हणूया सांघिक भावनेपासून, त्यांच्या नृत्यापासून, त्यांच्या पदन्यासापासून, त्यांच्या तालांपासून, लयींपासून, संगीतपासून, त्यांच्या कलाविष्कारापर्यंत आणि थिएटरपासून ते हस्तकलांपर्यंत मला असं वाटतं की भरपूर गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत आणि ज्या भारतीय असूनसुद्धा त्या एक्सपोज्ड नाही आहेत. भारतीय असूनसुद्धा
तिथपर्यंत आम्ही जे काही रंगकर्मी आहोत म्हणा किंवा संगीतवाले आहोत किंवा नृत्यवाले आहोत किंवा ही मंडळी तिथपर्यंत अजून पोचलेली नाही आहे. अख्ख्या भारतात हे सगळं सामावलेलं आहे, पण कुठेतरी जसं आपण म्हणतो की नागालँडमध्ये जर काही चालू असेल तर आम्हाला इथे बसून नाही कळत किंवा मुंबई पुण्याच्या या माणसांना पटकन कळू शकत नाही की काय चाललंय, पण इच्छा खूप असते. तर हा उत्सव ह्या सगळ्याचाच एक शोध घेण्याचा हा एक प्रतीक आहे आणि कुठेतरी ह्या सगळ्या कलांची ओळख ही संपूर्ण सगळ्या लोकांना होईल, आपल्या थिएटर आर्टिस्टना होईल, असाच कुठेतरी हेतू आहे. नाही, एक्झॅक्टली त्याचा उद्देश हाच आहे की जो आधुनिक नाटक करणारा किंवा आधुनिक काळामध्ये नाटक करणारा रंगकर्मी आहे आणि जो मुळाच्या शोधामध्ये आहे, ग्लोबलायझेशनमध्ये सगळंच एकसारखं दिसू लागलं आहे आणि एकसारखं अनुभवायला येऊ लागलं आहे, तर हे एकसारखेपण जर काढायचं असेल आणि आपल्याला ग्लोबल ही व्हायचं आहे आणि त्याबरोबर आपलं एथनिक जे काय म्हणूया किंवा जे देशी रूप आहे तेही आपल्याला जर टिकवायचं असेल तर एवढा मोठा साठा काय म्हणूया भारतामध्ये आहे की जिथपर्यंत आपण पोचलो नाही ते आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये एक पूल बांधता येतो का, याच्यामध्ये एक ब्रिजिंग करता येतं का, हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा अत्यंत मूळ उद्देश आहे. आणखी नवीन सरप्राईजेससुद्धा आम्ही वाट पाहणार आहोत या सरप्राईजेसची आणि आदिरंग महोत्सवासाठी भरभरून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. सरांबरोबरच्या खास गप्पानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत एका आणखीन खास चेहऱ्याकडे जो आपल्याला सगळ्यांना आवडतो, चर्चेतला येतो. पण वेळ झाली एका ब्रेकची. 3 चेहऱ्यामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर 3 चेहऱ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळी टीम काम करते आणि थोड्याच वेळात आता या दरबारामध्ये म्हणजे या सजलेल्या दरबारामध्ये राजा राणी देखील येणार आहेत. राजा राणी येतील, मग सीनला सुरुवात होईल. ते येतील तेव्हा येतील, पण तोपर्यंत जाऊयात पुढल्या चेहऱ्याकडे. मामला आहे हिरोईन का. हिरोईन देखील खास आहे, बघूयात ती कोण, थेट जाऊयात तिच्याकडे. आज आपल्या सोबत आहे एक खास चेहरा, एक अत्यंत लोकप्रिय चेहरा, अत्यंत आवडता चेहरा, उर्मिला खारटकर. उर्मिला, खूप छान वाटतंय आज तुझ्याशी बोलताना. इतके हे टप्पे, इतके वेगवेगळे रोल्स आणि या सकट प्रत्येक रोल्समध्ये सर्वांना आवडणारी उर्मिला. आत्ता या टप्प्यावर कसं वाटतं या सगळ्या प्रवासाकडे पाहताना? छान, मस्त वाटतंय निलिमा. आत्ताच प्यारवाई लव्ह स्टोरी रिलीज झालेला आहे आणि खूप खूप छान उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळालेला आहे. मला खूप कौतुक उर्मिला दिसली. वेगळीच एक उर्मिला प्रेक्षकांना बघायला मिळाली म्हणून मला एक म्हणजे वेगळं कौतुक लोकांकडनं मिळालं आहे. सो आय एम फीलिंग व्हेरी व्हेरी टॉप ऑफ द वर्ल्ड नाव. थोडंसं तुला नॉस्टॅल्जिक करायचं आहे आज, थोडंसं तुझ्या पहिल्या ब्रेकविषयी जाणून घ्यायचं आहे. माझा पहिला ब्रेक प्रेक्षकांच्या लेखी म्हणजे मला जेव्हा लोक भेटतात तेव्हा तुमची पहिली सिरियल असंभव होती ना, आणि मी तर म्हणते हां हो होती. कारण आय थिंक युअर फर्स्ट सक्सेसफुल शो किंवा फर्स्ट सक्सेसफुल फिल्म तुमची ओळख बनते. पण माझी पहिली सिरियल असंभव नव्हती. माझी पहिली सिरियल तुझ्या विना होती. संगीत कुलकर्णींनी डिरेक्ट आणि प्रोड्यूस केली होती ती फिल्म, ती सिरियल. आणि वर्षा उसगावकरांची पण पहिली सिरियल होती ती. तर त्या सिरियलमध्ये मी पहिल्यांदा TV वर दिसले लोकांना. आणि पहिला सिनेमा पुन्हा असंच होतं की लोक म्हणतात की दुनियादारी तुमची पहिली फिल्म होती ना. तर नाही, तर शुभमंगल सावधान माझी पहिली फिल्म होती. महेश कोठारेंनी डिरेक्ट केली होती ती. आणि ज्या फिल्मच्या शूटिंगमध्ये आदिनाथला मी पहिल्यांदा भेटले आणि आमचं शुभमंगल आम्ही तिथेच ठरवलं. खूप महत्वाची होती ती फिल्म. येस. निजला सकारे राजसा निजला सकारे.
आणि जसं आपण पाहतोय या सगळ्या प्रवासाकडे, या सगळ्या याच्यात एक प्रेरणा असते आपल्यासमोर, कोणीतरी प्रेरणादायी व्यक्तिमत्व समोर असतं. अर्थात तू व्हर्सटाईल आहेस, खूप साऱ्या गोष्टी तू करत असतेस. कोण अशी प्रेरणास्थानं तुझ्यासमोर? आय थिंक मला लहानपणीपासूनच प्रेरणादायी व्यक्ती, आय थिंक मला असं वाटतं की माझा गुरु श्रीमती आशा जोगळेकर आहेत. आणि काय कोणाच ठाऊक, पण आयडलाइज कोणाला करायचं झालं तर आय विल ऑलवेज आयडलाइज हर. आणि उर्मिला अभिनयाव्यतिरिक्त काय करते? डान्स पण उत्तम करते आम्हाला माहिती आहे. अभिनयाव्यतिरिक्त तुला काय आवडतं? अभिनय व्यतिरिक्त मला डान्स करायला आवडतो. आणि वेन आय एम नॉट शूटिंग आय एम डान्सिंग. तू एन्जॉय करते? हो, म्हणजे वेन आय एम नॉट डान्सिंग टेक्निकली मला रेस्टलेस व्हायला होतं की काहीतरी समथिंग इज मिसिंग. आणि मी डान्स करत राहिले, रियाज करत राहिले की मी खुश असते. म्हणजे मग माझ्याकडे काम नसलं तरी मला काही वाटत नाही त्याचं. आय एम हॅपी, आय एम व्हेरी कंटेंट विद इन माय सेल्फ. म्हणजे तो डान्स फक्त तुझ्या करिअरचा भाग न होता तू ते एन्जॉयही करतेस? येस, ऑफकोर्स. म्हणजे तुला अभिनयाव्यतिरिक्त कुठे डान्स करताना आम्ही पाहिलं तर आम्हाला म्हणजे ती एक वेगळी उर्मिला दिसेल. नक्कीच. एकंदर या प्रवासात आता काय प्लॅन्स आहेत, काय प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दल? आता काकण म्हणून फिल्म माझी रिलीजला लाईन्ड अप आहे नेक्स्ट. करार म्हणून एक फिल्म केली आहे, ज्याच्यात सुबोध भावे आणि क्रांती रेडकर माझ्याबरोबर आहेत. आणि सो दॅट्स अबाउट इट. मला वाटते आता सगळी पोस्टची कामं फिल्मची चाललेली काय आहेत. करायला आवडेल? काही दिग्दर्शकांना, काही प्रोड्युसर्सना तुला काय सांगायचंय? काय असं वेगळं करून पाहायचंय? मला न मागताच खूप सारे दिग्दर्शक खूप काय वेगळ्या गोष्टी करायला देतात. त्याच्यामुळे मला ऑनेस्टली खरंच कोणाला काही मागायची गरज नाही लागत आणि टचवूड कधी लागूही नयेत. बट छान चाललं आहे सध्या, मस्त चाललं आहे. आणि 10 एप्रिलला काकण रिलीज होणार आहे. क्रांती रेडकरची ही पहिली फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर. सो तिकडेच आम्ही इनफॅक्ट त्याच सेटवरती वी बिकेम व्हेरी तिकडे लागलं. सो मी खरंच आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट फिल्म. खूप छान वाटलं आणि असेच तुला खूप भरभराट होऊ दे. खूप शुभेच्छा. थँक्यू निलिमा. 3 चेहरेमध्ये गप्पा खास रंगतायत. जाणार आहोत पुढल्या चेहऱ्याकडे. हे आपल्या लक्षात आलंच असेल की मी जरा निवांत बसलोय त्यावरनं, कारण वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊया 3 चेहरेमध्ये. पहा फक्त IBN लोकमत. मला असं वाटतं ज्यांना आपण फार पूर्वीपासून वेगवेगळ्या भूमिकांमधनं बघत आलेलो आहोत ते आपल्याला नेहमीच येऊन भेटत असतात. ती एक उत्तम चांगली व्यक्ती आहे, एक उत्तम कलावंत आहे. ते काय नाही आहे म्हणजे तुम्हीच बघा आणि त्यांना ओळखा. बघा हा चेहरा लक्षात येतो तुझं, बघा ओळखू येतोय हा कोण चेहरा आहे. थोडं त्यांना मी आता सेटवरती पकडलंय म्हणून आपल्या लक्षात येईल. हो, कर्मण्ये राधिका रस्ते म्हणजे काय? राधिकेला रस्त्यानं घेऊन जाण्याचं कर्म करीत असताना जर समजा कधी काही चूक झाली तर माफ फलेषु कदाचन, म्हणजे कधी पण माफ करा असं म्हणू नये. भिन्नम मार्गम रथम गम्ये म्हणजे काय? आपलं वाहन रांग साईडनं चाललंय ना, मध्वी शतकम ददाती पोलिसम, पोलिसाला ताबडतोब 200 द्यायचे. द्या. अशी कोणती व्यक्ती आहे ज्याला तुम्हाला आज काम करत असताना स्वतः प्रतिबिंबित करून घ्यायला आवडेल? मी डॉक्टर लागूंचंच उदाहरण देईन. म्हणजे मला त्यांची म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे की नाटक सुरू व्हायच्या आधी अर्धा पाऊण तास अगोदर येऊन तयार होऊन विंगेत बसणं. आता हे विंगेत बसणं म्हणजे काय आहे, बऱ्याच लोकांना आकलन झालेलं नसावं किंवा समजून घेत नसावे. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या नाटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही घुसता ॲज अ ॲक्टर म्हणून, त्यावेळेला रंगमंचावरचा प्रकाश तुम्ही पहिला आधी डोळ्यात भरून घ्यायचा असतो. पहिल्या घंटेचा स्वर कानात घ्यायचा असतो. दरवळणाऱ्या धुपाचा सुवास नाकात घ्यायचा असतो. आणि ज्या वेळेला आपली एंट्री असेल त्यावेळेला रंगमंचावर नाटकाच्या सुरुवातीला इतर पात्रांच्या मुखातून आलेले सूर किंवा स्वर हे आपल्या कानात साठवून घ्यायचे असतात. असा कुठला मोठा ब्रेक होता ज्याचा तुम्हाला इथे उल्लेख करावासा वाटेल की जिथून तुमच्या आयुष्याला एक वळणच मिळालं? सिनेमा ज्या वेळेला श्वास करत होतो त्यावेळेला जसं मूर्खात काढलं होतं आम्हाला, पण ज्यावेळेला तो यशस्वी झाला तेव्हा सगळ्याच लोकांनी गालाचे मुके घेतले. आणि तर तसं असतंच, म्हणजे अगदी सगळ्यांना कुठे खात्री असते ना की ही गोष्ट यशस्वी होईल, पण ती झाली.
आता ऑफकोर्स ती झाली तर इतर लोकांना पण त्याच्यातून स्फूर्ती मिळाली की असं होऊ शकतं. कोणीतरी मातीत हात घालायला पाहिजे. मातीत हात कशाला घालतो, खराब होतील, पण मातीत हात घातल्याशिवाय सुंदर गोळा बनणार कसा ना. तर तसंच काहीतरी झालं. मी घातलेच. मग ठीक आहे, तुम्ही म्हणता ना चिखल आहे तो, तर त्या चिखलात हात घातले, पण माझे हात बरबटले नाहीत. मला त्याच्यातून एक सुंदर शिल्प तयार करता आलं, जे सिनेमा श्वाससारखं मला मिळालं. आणि आज अनेक लोक असं म्हणतात, म्हणजे मला ते फार खरं वाटत नाही, पण श्वासपासून मराठी इंडस्ट्री हो असा उल्लेख केला जातो, केला जातो. असा केला जातो. नाही नाही, ही चांगली गोष्ट आहे. असं जर कोण समजत असेल तर ते चुकीचं पण नसेल. पण ठीक आहे ना, अनेक लोकंसुद्धा त्यावेळेला चांगली कामं करत होती. तर आपण त्या कामात यशस्वी झालो तर खूप चांगलं चांगलं काम अजून घडेल. पण याच गोष्टींनी माझ्या आयुष्यात बदल केले. माझ्या सगळ्या एकंदर समाजाकडे माझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एक आपण चांगला माणूस म्हणून असणं किती आवश्यक आहे याची कुठेतरी मला ना आतमध्ये अशी बोच लागायला लागली की आपण याच्या आधी इतके चांगले वागत होतो का. तर मी स्वतःच सांगतो की नाही, आपण इतके चांगले वागत नव्हतो. मला काय गरिबांबद्दल फार मोठा कळवळा होता असं वाटत नाही, किंवा मला जाऊन कोणाला तरी मदत करावी, हे करावं असं तेव्हा वाटत नव्हतं. पण मला हा सिनेमा करत असताना या सगळ्या गोष्टींनी चिमटे काढले आणि माझ्यातल्या चेतना हलवल्या. थोडंसं जाता जाता मी तुमच्याकडनं काहीतरी घेऊन जाईल आमच्या दर्शकांकरता, प्रेक्षकांकरता. असं एखादं स्वगत जे तुमच्या कायम लक्षात राहिलं आणि जे आता थोडंसं आम्हाला तुम्हाला म्हणून दाखवा असं वाटेल. श्वासमधलंच ते वाक्य फार आवडलेलं, की मला त्या मुलाला सगळं मी दाखवलंय. आज सगळे रंग दाखवले, समुद्र दाखवलाय, शहर दाखवलं, पण सड्यावरचं चांदणं कोजागिरीचं दाखवायचं राहिलं. वा. तेवढं फक्त राहिलं बस. माफ करा, माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या म्हाताऱ्याला जे सुचलं, आवडलं ते मी केलं. त्यातलं काय बरोबर काय चूक मला नाही माहित. मला गावातल्या सड्यावर त्याला अजून पौर्णिमेचं चांदणं दाखवायचं होतं. आज 3 चेहऱ्यामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला पुन्हा लक्षात आलं असेल की ही सगळी बॅकस्टेजची करामत आहेत, हे सगळं हलवत आहेत, म्हणून मी आपल्यापर्यंत आत्ता या कॅमेरा ट्रॉलीवरनं पोहोचतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढल्या 3 चेहऱ्यांना पुढल्या एपिसोडमध्ये. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.